का बरं सायकल पाडतोय? त्याला खेळायची नाही, मला दुसरी सायकल पाहिजे. तुला दुसरी सायकल पाहिजे? हा. इकडे बघ, दुसरी सायकल पाहिजे. ही का बरं नाही पाहिजे? शी दंडी. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज रविवार आहे आणि आज आमच्या सगळ्यांची सुट्टी. सगळ्यांची म्हणजे मी रोनक आणि नैना, आमच्या तिघांना पण आज सुट्टी. आणि बाईचं चालू झालं सकाळी सकाळी वाढवा कामं चालू करतो. काय काय गरज आहे? अरे नको ना, का बरं सायकल पाडतोय? खिडकी खोल ना, ती किती गरम होतंय. का बरं सायकल पाडतोय? त्याला खेळायची नाही, मला दुसरी सायकल पाहिजे. तुला दुसरी सायकल पाहिजे? हा. इकडे बघ, दुसरी सायकल पाहिजे. ही का बरं नाही पाहिजे? शी दंडी. शी गंदी आहे बाई, नवीन घेतली होती ना आपण दुकानातून. ही नवीन घेतली होती सायकल आपण. हो, त्याला नवीन सायकल पाहिजे, त्याची सायकल गंदी झाली. 1 वर्ष झाले सायकलला घेऊन. हा आपण कुठं जाणार आहे सांग? मिसळ आणायला. टर्फला पण जायचंय तुला? बरं, टर्फला पण जाऊ आपण. हा, ललू नव्हतो ना मग. हा काय भैया बलिशोप देतो ना? हा, भैया बलिशोप देतो. अजून काजू पण देतो. चला तर जेवायचं. आता मित्रांनो, आम्ही दोघं जाणार आहे मिसळ आणायला. मिसळ घेऊन आल्याच्या नंतर आम्ही लगेच जेवायला बसणार आहे. आम्हाला खूप भूक लागली. तू पण येणार आहे मिसळ आणायला? ठीक आहे, सांग त्यांना. तो पण येणार आहे मिसळ आणायला. चला भावा, पाणी पाहिजे जे आई करणे. तर भावानं चला आता मी निघतो, मी आता मिसळ आणायला जातो. भावानं रोनक आणि मी निघालो होतो मिसळ घेण्यासाठी आणि बाहेर तर इतकं ऊन पडलेलं होतं. रोनक तर पूर्णपणे पॅक केलेलं होतं आम्ही रोनकला. आणि रस्त्यावरती गर्दी पण नव्हती काही दुपारची. बघू शकता तुम्ही, आपला पाथरी फाट्याचा रस्ता आहे तो किती रिकामा आहे. रोनकला टोपी, गॉगल, मास्क लावून पूर्ण पॅक केलं आणि आलो मिसळ घेण्यासाठी. मिसळ घ्यायला आल्याच्या नंतर जसं आम्ही तिथे निघालो तसं रोनकचा मामा भेटला. मामाशी बोललो आणि आलो घरी. मित्रांनो, मिसळ आणलेली मी आता आणि आमच्या रोनक काय करतोय? हो, काय काय दाखव. चल घरात जाऊन दाखव. चल ना, घरात जाऊन दाखव. अरे घरात चल ना. सोड 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 सोड. तुझं भांडण करतो माझ्यासोबत. काय दाखवतो? चला आपण घरात जाऊन दाखवतो काय आनंद. चला. हा भावांनो, हे बघा मिसळ घेऊन आलेलो आहे आपण. आणि हे बघा ही मिसळ तरी बघा किती भारी आलेली. याच्यात पाव, याच्यात कांदा, पापड, याच्यात काय शेव आहे, शेव. आणि याच्यामध्ये भजी. तर आम्ही 3 जण मस्त आहे की मिसळ खाण्याला ना भाई. मित्रांनो, आता आम्ही मस्त आहे की मिसळचा आनंद घेतो. आजचं दुपारचं जेवण तेच आपलं, मिसळ खायची. चला आता आम्ही मिसळ वगैरे खातो आणि असाच हा ब्लॉग इकडे कंटिन्यू करतो मिसळ खायला. कारण आता ऊन तर खूप आहे बाहेर तिकडे फिरायला जायचं नाही, घरातच थांबू आणि आराम करू आज. मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण झालं. दुपारचं जेवण झालेलं आहे. आणि मी आणि रोनक आता दोघं जण मस्त की आलो. हे का आम्ही दोघं मस्त की आलोय बेडवरती झोपायला. तो बघतोय मोबाईल. कोणाचा मोबाईल बघतोय? नैनाचा मोबाईल बघतोय. आणि खाऊ खूप सुस्ती पडली तुमच्या भावाला, खूप म्हणजे खूप. आता मी रजा घेतो थोड्या वेळासाठी आणि आता मी आराम करतो. म्हणजे थोड्या वेळ झोपणार आहे मी आता. कारण 5 वाजता टर्फची मॅच. आता 1 वाजला, अजून 4 तास. 5 वाजता टर्फला पण जायचे. टर्फची मॅच आहे. ते चला थोडा वेळ आराम करू आणि मी नंतर टर्फला गेल्यावर हा ब्लॉग टर्फपासून करतो. भावानं आता टर्फ वगैरेला जाऊन आलेलो आहे मी. टर्फ वगैरेला जाऊन आलो, फ्रेश वगैरे झालो. तर आज रोनकसाठी घरात स्पेशल भाजी बनती त्याची मी तुम्हाला दाखवतो. बघा रोनकसाठी काय बनवले का मी. डाळ बट्ट्या केल्या आज मम्मीने. बघ कशा तेलात तळता येत्या. या दोघांनी बनवले.
तू नाही बनवले? मग तू काय केलं आज? तू काय केलं आज? आराम. वा वा वा. या इकडं मम्मी डाळबट्ट्या बनवती आणि इकडं डाळबट्ट्या खायचं काम चालू. हे बघ, इकडं डाळबट्ट्या खायचं काम चालू आहे आणि इकडं मम्मी डाळबट्ट्या बनवती. आणि ज्याच्यासाठी डाळबट्ट्या बनवल्या तोच घरात नाही. रोनक बाहेर गेलाय चाचू सोबत. आता येणार आहे तो. रोनक येईल घरी. आता आम्हाला जेवायचं पण आहे सगळ्यांना. आता आम्ही त्याचीच वाट पाहतोय, ते चाचूची त्याच्या आणि रोनकची. तर भावांनो, आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. उद्या भेटू आपण माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.